नमस्कार सर्वांना, अनिता काकीकडून अनिता काकी किचन। मी आता ना ह्या वाटीने मोजून घेते मैदा। काय बनवते बघा। नमस्कार सर्वांना, ह्या वाटीने हे मीठ घेतलंय। एक वाटीचंच मी लज्जा पराठा बनवते आणि आता लज्जा पराठा मी बनवून खाणार आहे। मला इच्छा झाली खायची आणि आपण स्वतः बनवायचं आणि खायचं, म्हटलं बाहेर जायचं नाही। तर ही ढोबळी मिरची, बारीक अशी मिरची, आपली ढोबळी मिरची किंवा तुमच्याकडे कांद्याची पात असेल तर छोटीशी अशी ग्रीन कलर यायला पाहिजे लज्जा पराठाला, त्याच्यासाठी मी कापून घेतलेली। बाकी मी काहीच घेतलेली नाही। हिरवी मिरची एकच घेते, फक्त एकच घेणार आहे हिरवी मिरची। ती पण अशी त्याची पेस्ट करून घेणार आहे, ती दाखवते तुम्हाला अशा प्रकारे। आणि हा मैदा घेतलेला आहे, मीठ घेतलंय, थोडं किंचित असं बेसन पीठ घेतलेलं आहे। मीठ 1 चम्मच असं बेसन पीठ, ही ढोबळी मिरची बारीक करून घेतलेली आहे आणि हिरवी मिरचीची पेस्ट आहे ना थोडी घेतलेली बघा। तर हे सर्व आहे ना अशा प्रकारे मी हे मळून घेते। मळून घेते हे सर्व, मीठ वगैरे सर्व असं मळून घेते। तर गॅसवरती फ्राय पॅन ठेवते, मग दाखवते तुम्हाला। हे मळून घेताना आहे ना ह्याच्यामध्ये फक्त मी मीठ घेतलंय। तर तुम्हाला जर सोडा घ्यायचा असेल तर किंचित असं घ्यायचा। लज्जा पराठासाठी थोडंसं सोडा लागतो, ओवा पण घेऊ शकता तुम्ही। मी थोडा ओवा पण घेते बघा। असा सोडा घेतलाय थोडा किंचित असा, आणि असं थोडासा ओवा हातावरती असं कुस्करून घ्यायचा। ऊन खूप पडलंय, लाईट पण गेलाय।